भुजबळांचे बोलवते धनी कोण आहेत हे आता संपूर्ण महाराष्ट्राला कळलंय. सतेज पाटील यांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली. सरकार वारंवार मराठा समाजाला तारखा देत आहे. 24 तारखेला कोर्टात टिकेल असं मराठा आरक्षण देतो असं सरकार म्हणालं होतं. मराठा समाज आतुरतेने वाट बघत होता. मात्र सरकारने त्यांची फसवणूक केली का? फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेतो म्हणत, मात्र त्या अधिवेशनात काय चर्चा करणार हे सरकार सांगत नाही. अधिवेशनामध्ये जुन्या योजनांना सजवून नव्याने सांगण्याचं काम मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये झालं. यामुळे मराठा समाजाची फसवणूकच झाली. गेल्या वेळेस 1 मार्चला आचारसंहिता लागली होती. यंदा देखील 5 मार्चपर्यंत आचारसंहिता लागेल असे वातावरण आहे. मग सरकारने 24 तारीख का दिली? अनेक तरुण या तारखेच्या आशेवर होते, मात्र सर्वांची फसवणूक झाली. भुजबळांचे बोलवते धनी कोण आहेत हे आता संपूर्ण महाराष्ट्राला कळलंय. 2 समाजामध्ये तेढ निर्माण करून मूळ विषय बाजूला ठेवण्याचा हा सरकारचा षडयंत्र आहे. सरकारमधील एका मंत्र्याचं असं वक्तव्य थांबत नसेल तर हे सरकारचंच वक्तव्य आहे का असं समजायचं का? देश हुकुमशाहीकडे चाललाय. विरोधी खासदार नसताना 3 कायदे पास करण्यात आले. या 3 कायद्यांकडे बारकाईने लक्ष दिलं असता खासदार निलंबित का केले याचं कारण लक्षात येईल. विरोधी खासदार असते तर हे कायदे पास झाले नसते. भविष्यात एखादा शब्द जरी विरोधात बोलला तर तो देशद्रोह ठरू शकतो, म्हणून हा कायदा पास करण्यासाठी खासदारांना निलंबित केलं. तरुण अशा पद्धतीने संसदेत घुसतो, त्यावरून सुरक्षा आणि यास अनेक प्रश्नावर चर्चा होणे खासदारांची अपेक्षा होती. मात्र सरकार रोज नवीन एक इतिहास करतंय. खासदार निलंबित करून देखील एक नवीन इतिहास त्यांनी केलाय. भाजपाला मत विभागणीचा फायदा होतोय, मात्र इंडिया आघाडी एकत्रित सक्षमपणे पुढे जाईल. राज्यस्तरावरील राजकारण वेगळं असतं, मात्र देशातील आता नागरिकांना कळून चुकलंय की महागाई, बेरोजगारी यांची झळ आता लोकांना बसू लागले. केवळ प्रसिद्धीच्या बाबतीत सरकार फक्त पुढे आहे. मला वाटते अपमान करताना पाहायला मिळतं. नाही, भुजबळ साहेबांचे बोलवते धनी कोण आहेत हे आता महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे. आणि म्हणून मला वाटते आता हे धुईचं राजकारण 2 समाजामध्ये तेढ निर्माण करून मूळ विषय बाजूला ठेवण्याचं एक षडयंत्र आहे. आणि म्हणून आमचं नेहमीच म्हणणं राहिलेलं, आम्ही त्याचा उल्लेख वारंवार केलेला आहे की सरकारमधले एक मंत्री अजून त्यांची वक्तव्य थांबत नाहीत. म्हणजे शासनाची भूमिका आहे काही हे देखील स्पष्ट होणं अभिप्रेत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 जातीमध्ये तेढ निर्माण करून निवडणुकीचा फायदा घ्यायचा प्रकार कुठं नाही, तो आता सगळ्यांना कळून चुकलेला आहे. ते काय, हे आता जे काही दिसते सरकारमधले एक मंत्री एक बोलतायत, दुसऱ्या बाजूला दुसरं चाललंय, त्याच्यावरनं हे स्पष्ट दिसतंय. दिसत आहे. त्यामुळं विरोधी पक्ष जे आहेत ते प्रश्न मतदारांपर्यंत पोहोचवण्यात कधी कमी पडतो असं वाटतं. नाही, असं नाही. डिव्हिजन ऑफ वोट्सचा काही प्रमाणात फायदा भाजपला होताना त्या ठिकाणी दिसतो. परंतु इंडिया आघाडी ही सक्षमपणे लोकसभेला पुढं जाईल. राज्याची समीकरणं वेगळी असतात, परंतु देश पातळीवर लोकांना देखील कळून चुकलेलं, महागाई असेल, बेरोजगारी असेल, आर्थिक जी काय आज देशाची परिस्थिती आहे आणि लोकांना त्याची झळ बसत चाललेली आहे. कारण की कुठल्याच बाबतीत फक्त प्रसिद्धीच्या बाबतीत सरकार पुढे आहे, बाकी नाही आहे. आणि त्याचं उत्तर इंडिया आघाडीच्या बाजूनं मतदान करून येणाऱ्या लोकसभेला निश्चितपणे परिवर्तन झालेलं दिसेल. नाही, अधिवेशनात काय होणार आहे? मागच्या अधिवेशनात आम्ही जो कायदा केला, नंतर पुढच्या अधिवेशनात एकमतानं कायदा केला. त्याच्यावर चर्चा करायची नाही. फडणवीस साहेबांनी त्यावेळी सांगितलं याच्यावर चर्चा नको, आपलं सभागृह एकमत आहे हे सांगावं. आणि म्हणून आपण चर्चा न करता एकमतानं, बहुमतानं नाही, एकमतानं तो कायदा केला. आता नवं काय आणणार त्यांनी सांगावं आम्हाला. आम्ही जनतेला कळलं पाहिजे की फेब्रुवारीमध्ये नेमकं काय करणार आहेत. 50% वरचं आरक्षण देणार आहेत का, किती टक्के देणार आहेत हे जाहीर केलं पाहिजे की काय पद्धतीनं देणार आहेत. आणि म्हणून फक्त तारीख पे तारीख, कारण की परत 1 मार्चला आचारसंहिता लागली की म्हणणार आचारसंहिता लागली, आमची इच्छा होती, असं व्हायला नको. सर, शेवटचा प्रश्न, देशात इतके प्रश्न असतात, पूर्णपणे फिसकटलेले आहे. सरकार आता पुढे काय करेल असं वाटतंय आणि काय करणं अपेक्षित आहे? नाही, मला वाटतं सरकार नेहमीच तारखा देत आलेलं आहे. मी परवा देखील अधिवेशनामध्ये जाहीरपणे सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. कारण की 24 तारखेला शाश्वत असं कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता कोर्टामध्ये टिकल असं आरक्षण देतो म्हणून सांगितलं होतं. तारीख सरकारनं दिली होती. पहिली तारीख दिली 30 दिवस, त्याला 40 दिवस घेतले. नंतरची तारीख मिळाली 24 तारखेपर्यंत. महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज वाट बघत होता की काय होणार आहे, कशा पद्धतीनं निर्णय लागणार आहे. मग तुमच्या हातात नव्हतं तर मग फसवणूक का केली हा प्रश्न आज मराठा समाजाच्या समोर आहे. की हे 24 तारखेला घडणार नव्हतं. अधिवेशन फेब्रुवारीमध्ये घेणार म्हणतात. फेब्रुवारीच्या अधिवेशनामध्ये नेमकं काय करणार आहेत हे ते सांगत नाहीत. 50%च्या वर आरक्षण देण्यासंदर्भात केंद्राकडं भूमिका मांडणार आहेत का त्याच्याबद्दल कुठं सांगत नाहीत. परवाचं जे भाषण विधिमंडळातलं बघितलं, आम्ही सगळ्यांनी विरोधी पक्षांनी या
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात सकारात्मक भूमिका आम्ही घेतली होती. सरकार जे पाऊल टाकल पॉझिटिव्ह शाश्वत असं त्याला पाठिंबा देण्याची भूमिका होती. परवाच्या भाषणामध्ये फक्त बजेटरी प्रोव्हिजन्स ज्या योजना आहेत त्या अगदी परत पुन्हा त्याला सजवून योजना पुढं सांगण्याचं काम केलं आणि मला वाटते मराठा समाजाची फसवणूक झाली असं म्हणायला हरकत नाही. आचारसंहितेपर्यंत कुठंतरी हे प्रकरण घेऊन जायचं असं सरकारचा प्लॅन वाटतोय का? कारण की नाही, मग 24 तारीख दिली का? 1 मार्चला मागच्या वर्षी आचारसंहिता लागली होती. आत्तासुद्धा 5-6 मार्चला पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागणार असं साधारणपणे वातावरण आहे. मग हे जर माहीत होतं मग 24 तारीख दिली का? म्हणजे ही टोटल फसवणूक आहे ना. आशा वाढवल्या, आकांक्षा वाढवल्या की आज ज्या परीक्षा पुढच्या काळामध्ये MPSCच्या येणार आहेत, जी नोकर भरती येणार आहे, आज तरुण वाढ बघत होता की 24 तारखेला हे आरक्षण जाहीर झालं की आम्हाला त्यामध्ये संधी मिळेल, उद्याच्या काही फायदे जे आहेत या आरक्षणातून मिळणार या आशेवर तरुण होता, युवक होते आणि म्हणून मला वाटते फसवणुकीचा प्रकार झालेला.